नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत आहे। या सेशन मध्ये आपण थर्मोस्टॅट, टायमर, डिफ्रॉस्ट हीटर्स, बायमेटल एअर लुवर्स आणि इतर सिस्टीम कंपोनेंट सारख्या इलेक्ट्रिकल एक्सेसरीजची तपासणी, दोष शोधणे आणि टेस्टिंग याबद्दल जाणून घेणार आहोत। उद्दिष्टे: या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: टायमर तपासा आणि टेस्ट करा, बायमेटल थर्मोस्टॅट तपासा आणि टेस्ट करा, डिफ्रॉस्ट हीटर तपासा आणि टेस्ट करा, PTC रिले तपासा आणि टेस्ट करा, ओव्हरलोड प्रोटेक्टर तपासा आणि टेस्ट करा, इव्हॅपोरेटर फॅन मोटर तपासा आणि टेस्ट करा। चला आता आपण थर्मोस्टॅट्स, टायमर, डिफ्रॉस्ट हीटर्स, बायमेटल एअर लुवर्स आणि इतर सिस्टीम कंपोनेंट यासारख्या इलेक्ट्रिकल एक्सेसरीजची तपासणी, दोष शोधणे आणि टेस्टिंग करण्यासाठी आवश्यक असलेले टूल्स, इक्विपमेंट आणि उपभोग्य वस्तू यावर एक नजर टाकूया। टूल्स, इक्विपमेंट्स आणि उपभोग्य वस्तू: क्लॅम्प मीटर किंवा टोंग टेस्टर, लाईन टेस्टर 500 वोल्ट, कटिंग प्लायर लांबी 200 मिलीमीटर, नोज प्लायर लांबी 150 मिलीमीटर, फिलिप्स स्क्रू ड्रायव्हर सेट, मल्टी स्टँड वायर 5 मीटर प्रति 1 चौरस मिलीमीटर, बल्ब होल्डर, इलेक्ट्रिकल टेस्ट बोर्ड, ड्राय आइस, फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर। चला आता आपण थर्मोस्टॅट्स, टायमर, डिफ्रॉस्ट हीटर्स, बायमेटल एअर लुवर्स आणि सिस्टमचे इतर कंपोनेंट तपासण्यासाठी, दोष शोधण्यासाठी आणि इलेक्ट्रिकल पार्टची टेस्टिंग करण्याची आवश्यक तयारी पाहूया। कार्य 1: फास्ट फ्री रेफ्रिजरेटर मध्ये बायमेटल थर्मो तपासणी आणि टेस्टिंग करणे। दिलेल्या डायग्राम नुसार टेस्ट क्लॅम्प सेट करा। रेफ्रिजरेटर मधील बायमेटल थर्मोस्टॅट ओळखा, जे सामान्यतः इव्हॅपोरेटर कॉइल जवळ किंवा फ्रीजर कंपार्टमेंट मध्ये ठेवलेले असते। थर्मोस्टॅट पर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले कव्हर किंवा पॅनल काढा। लागू असल्यास प्रोटेक्टिव्ह कव्हर अनस्क्रू करा किंवा काढा। ओम्स मध्ये रेझिस्टन्स मोजण्यासाठी क्लॅम्प मीटर सेट करा। रेझिस्टन्स मोजण्यासाठी क्लॅम्प मीटर योग्यरित्या सेट केल्याची खात्री करा, विशेषतः किलो ओम्स। बायमेटलच्या A आणि B पॉइंट मधील कंटिन्युटी तपासा। टेस्ट लॅम्पचा बल्ब चमकत असल्यास बायमेटल थर्मो योग्यरित्या कार्य करत आहे। बायमेटल थर्मो ड्राय आइस मध्ये 5 मिनिटे ठेवा। 5 मिनिटांनंतर पॉइंट A आणि B मध्ये कंटिन्युटी तपासा। जर टेस्ट लॅम्प बल्ब चमकत असेल तर बायमेटल थर्मो योग्यरित्या कार्य करत आहे। कार्य 2: फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर मधील डिफ्रॉस्ट हीटरची तपासणी आणि टेस्टिंग करणे। फ्रीझर कंपार्टमेंटच्या मागील पॅनलच्या मागे आढळणारे डिफ्रॉस्ट हीटर शोधा। ते गुंडाळलेली वायर किंवा काचेच्या नळीच्या रूपात दिसू शकते। बर्न्स, तुकडे किंवा रंग उडणे यासारख्या नुकसानाच्या कोणत्याही दृश्यमान चिन्हासाठी डिफ्रॉस्ट हीटरची तपासणी करा। आवश्यक असल्यास बदला। क्लॅम्प मीटरला रेझिस्टन्स किंवा ओम सेटिंग वर सेट करून आणि हीटर एलिमेंटच्या प्रत्येक टोकावर क्लॅम्प मीटर प्रोब ठेवून डिफ्रॉस्ट हीटर कार्यरत आहे की नाही हे तपासण्यासाठी कंटिन्युटी टेस्ट करा। क्लॅम्प मीटर पॉइंट्स A आणि B मधील कंटिन्युटी तपासा। जर नीडल डिफ्लेक्स झाली तर हीटर मध्ये कंटिन्युटी आहे।
हीटरचा रेझिस्टन्स मोजा आणि ते टेबलमध्ये नोंद करा. ऑपरेटिंग व्होल्टेज 220 व्होल्ट AC असल्यास दिलेल्या डायग्रामनुसार 2 मिनिटांसाठी पॉवर सोर्स कनेक्ट करा. त्यानंतर पॉवर सोर्स डिस्कनेक्ट करा. हीटरला तुमच्या बोटाने स्पर्श करा आणि उष्णता निर्माण होत आहे का ते पहा. उष्णता निर्माण झाल्यास हीटर योग्यरित्या कार्य करत आहे. आता आपण पाहूया थर्मोस्टॅट, टायमर, डिफ्रॉस्ट हीटर्स, बायमेटल एअर लुअर्स आणि इतर सिस्टीम कंपोनंटसह रेफ्रिजरेटर मधील विविध इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज तपासण्याची, दोष शोधण्याची आणि टेस्टिंग करण्याची प्रक्रिया. कार्य 4. फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर मधील पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट PTC रिले तपासणी आणि टेस्टिंग करणे. PTC रिले शोधा जे सहसा कॉम्प्रेसरच्या जवळ असते. बहुतेकदा प्लास्टिक किंवा धातूच्या हॉसिंगने झाकलेले असते. PTC रिलेचे संरक्षण करणारे कव्हर किंवा हॉसिंग काळजीपूर्वक काढून टाका. रिले आणि त्याची वायरिंग काळजीपूर्वक हाताळा. व्हिज्युअल तपासणी करा. रिले कनेक्ट किंवा वायरवर नुकसान किंवा जळण्याची कोणतीही चिन्हे पहा, कारण दिसणारे नुकसान समस्या दर्शवू शकते. रिले पिन किंवा टर्मिनल ओळखा. सामान्यतः ते 3 असतात. A म्हणून मार्क केलेले रनिंग टर्मिनल, B म्हणून मार्क केलेले स्टार्टिंग टर्मिनल आणि C म्हणून मार्क केलेले कॉमन टर्मिनल आहेत. तुमचे क्लॅम्प मीटर कंटिन्युटी किंवा रेझिस्टन्स सेटिंगवर सेट करा. रिलेला जोडलेल्या वायर्स डिस्कनेक्ट करा. क्लॅम्प मीटरने C आणि A मधील कंटिन्युटी तपासा. नीडल डिफ्लेक्ट झाल्यास कंटिन्युटी ठीक आहे. A टर्मिनल मेन वाइंडिंगशी कनेक्ट आहे. B टर्मिनल स्टार्टिंग वाइंडिंगशी कनेक्टेड आहे. C आणि B मधील रेझिस्टन्स तपासा. रेझिस्टन्स अंदाजे 30 ओम्स असावा. रिलेला FHP कंप्रेसरशी कनेक्ट करा. कंप्रेसरला 5 मिनिटे चालू ठेवा. पॉवर सप्लाय डिस्कनेक्ट करा आणि C आणि B मधील रेझिस्टन्स मोजा. रेझिस्टन्स अंदाजे 30 ओम्स असावा. कार्य 5. फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर मधील ओव्हरलोड प्रोटेक्टरची तपासणी आणि टेस्टिंग करणे. ओव्हरलोड प्रोटेक्टर शोधा जो सामान्यतः कॉम्प्रेसरच्या बाजूला जोडलेला असतो किंवा जवळपास स्थित असतो. हे प्लास्टिक किंवा मेटल कव्हरमध्ये ठेवलेले असू शकते. ओव्हरलोड प्रोटेक्टरचे संरक्षण करणारे कव्हर किंवा हॉसिंग काढून टाका. कंपोनंट्स आणि वायरिंग सावधगिरीने हाताळा. जळण्याच्या खुणा, रंग उडणे किंवा कर्कश आवाज यासारख्या नुकसानाच्या कोणत्याही दिसणाऱ्या चिन्हांसाठी ओव्हरलोड प्रोटेक्टरचे परीक्षण करा, जे इंटरनल डॅमेज दर्शवू शकते. कॉम्प्रेसर टर्मिनल्स मधून ओव्हरलोड प्रोटेक्टरला कनेक्ट असलेल्या वायर्स काळजीपूर्वक डिस्कनेक्ट करा. तुमचे क्लॅम्प मीटर कंटिन्युटी किंवा रेझिस्टन्स सेटिंगवर सेट करा. ओव्हरलोड प्रोटेक्टरच्या प्रत्येक टर्मिनलवर एक प्रोब ठेवा. टर्मिनल 1 आणि 2 आणि 3 मधील कंटिन्युटी टेस्ट लॅम्प सह तपासा. बल्ब चमकत असल्यास ओव्हरलोड प्रोटेक्टर OLP योग्यरित्या कार्य करत आहे. कार्य 6. फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर मधील इव्हॅपोरेटर फॅन मोटरची तपासणी आणि टेस्टिंग करणे.
पॅनल किंवा कव्हरच्या मागे फ्रीजवर कंपार्टमेंटमध्ये असलेले इव्हॅपरेटर फॅन मोटर शोधा. नुकसान, अडथळा किंवा जास्त घाण जमा होण्याच्या कोणत्याही दिसणाऱ्या चिन्हांसाठी फॅन ब्लेड किंवा मोटरची व्हिज्युअली तपासणी करा. जीर्ण झालेले वायर्स, जळालेले भाग किंवा फिजिकल डॅमेज यासारख्या अनियमितता पहा. पॉवर डिस्कनेक्ट केल्यावर स्मूथ मूव्हमेंट तपासण्यासाठी फॅन ब्लेड्स मॅन्युअली फिरवा. ब्लेड कोणत्याही अडथळा किंवा प्रतिकाराशिवाय मुक्तपणे फिरले पाहिजेत. जर ते फिरणे कठीण असेल तर मोटरमध्ये मेकॅनिकल समस्या असू शकते. इव्हॅपोरेटर फॅन मोटरला कनेक्ट असलेल्या वायर्स डिस्कनेक्ट करा. तुमचे क्लॅम्प मीटर कंटिन्युटी किंवा रेझिस्टन्स सेटिंगवर सेट करा. टेस्ट लॅम्पसह मोटर वाइंडिंगची कंटिन्युटी तपासा. जर बल्ब चमकत असेल तर ते कंटिन्युटी समाधानकारक असल्याचे सूचित करते. टायमर आणि इव्हॅपोरेटर फॅन मध्ये वापरल्या जाणाऱ्या अतिशय नॅरो वाइंडिंग वायरमुळे लो वॉटेज बल्ब टेस्ट लॅम्प वापरा. मोटरला पॉवर सप्लायशी जोडा. मोटर चालवा आणि मोटर शाफ्ट सुरळीत चालते का ते पहा. असे झाल्यास फॅन मोटर योग्यरित्या कार्य करत आहे. रिकॅप. या विषयात आपल्याला हे कसे करावे ते कळले आहे. टायमर तपासणे आणि टेस्ट करणे, बायमेटल थर्मोस्टॅट तपासणे आणि टेस्ट करणे, डिफ्रॉस्ट हीटर तपासणे आणि टेस्ट करणे, PTC रिले तपासणे आणि टेस्ट करणे, ओव्हरलोड प्रोटेक्टर तपासणे आणि टेस्ट करणे, फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर मधील इव्हॅपोरेटर फॅन मोटर तपासणे आणि टेस्ट करणे. मला आशा आहे की थर्मोस्टॅट्स, टायमर, डिफ्रॉस्ट हीटर्स, बायमेटल एअर लुअर्स आणि इतर सिस्टीम कंपोनंट सारख्या इलेक्ट्रिकल एक्सेसरीज तपासणे, दोष शोधणे आणि टेस्टिंग करणे यासारख्या प्रक्रिया तुम्ही सर्वांनी समजून घेतल्या असतील. धन्यवाद प्रशिक्षणार्थ्यांनो. आपण पुढच्या सेशनमध्ये भेटूया. बाय.